नमस्कार, मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. वयो हॉटेलसह विविध हॉटेल आणि लॉजिंग ठिकाणी 15-16 वर्षाच्या मुलं जात आहेत का याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांचा हा व्हिडिओ आपण आधी पाहूया. याच्यानंतर आपल्याकडे एक मोठी समस्या अशी देखील आहे की खूप यंगस्टर्स म्हणजे अगदी 15-16 वर्षाचे मुलं मुली सुद्धा आपल्याकडे ओयो हॉटेल्समध्ये जातात आणि त्याच्यातून इतके कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि एक सामाजिक प्रश्न तयार होतो. त्याच्यामुळे असे ओयो हॉटेल्सचे चेकिंगच्या मोहिमा देखील जळगाव पोलिसांकडून नेहमी आता घेण्यात येत आहे. त्याच्या वेळा देखील आम्ही अशा ठरवलेल्या आहेत की जेणेकरून हे मुलं आम्हाला मिळतील. बरं, हे मिळवल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही, परंतु त्यांच्या आई वडिलांना मात्र आम्ही नेहमी बोलवतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो की जेणेकरून ही पिढी कुठल्याही वाईट कृत्यामध्ये सहभागी होणार नाही. आपण अजून एक मोहीम घेतलेली आहे की शाळा कॉलेजेसमध्ये तुम्ही बघा आता सर्रासपणे मुलं टू व्हीलर्स आणायला लागलेली आहेत. तर आपण अशा टू व्हीलर्स देखील जप्त करत आहोत आणि संबंधित पालकांना बोलून त्यांचं देखील आपण काउन्सिलिंग आता सुरू केलेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की चाइल्ड लेबर डे अख्ख्या जगभरात साजरा केला गेला. तर त्या हिशोबाने देखील आपण जवळजवळ 6 केसेस लहान मुलांच्या चाइल्ड लेबर म्हणजे अतिशय वाईट कामांमध्ये ते गुंतलेले होते. तर अशा देखील आपण 6 केसेस दाखल जळगाव पोलिसांतर्फे करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्पष्ट केलेली ही मोहीम आता जळगाव जिल्ह्यात राबवली जात आहे. विशेष पथकाकडून वयो हॉटेलसह हॉटेल आणि लॉजिंग ठिकाणी जाऊन तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान 15-16 वर्षाच्या अल्पवयीन मुलं आढळून आली तर मुलांना थेट गुन्हेगार समजून कारवाई करण्याचा उद्देश नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यांच्या आई वडिलांना बोलवून घेतलं जातं आणि मुलांना तसेच पालकांना समज दिली जाते. मुलं अशा ठिकाणी काय गेली, कोणासोबत गेली आणि भविष्यात अशा ठिकाणी जाण्यापासून कसे दूर राहता येईल याबाबत पालकांना आणि मुलांना समजावून सांगितलं जातं. ही कारवाई मुलांना घाबरवण्यासाठी नाही तर त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी आहे. 15-16 वर्षाचे वय हे शिक्षणासाठी आणि भविष्य घडवण्याचं वय आहे. म्हणून विद्यार्थ्यांना वयो हॉटेल किंवा अशा इतर ठिकाणी जाण्यापूर्वी विचार करा. पोलीस प्रशासनाची ही विशेष मोहीम सुरू आहे, हे लक्षात ठेवा. आणि पालकांनो, आपली जबाबदारी आणखी एक मोठी आहे. मुलं कुठं जातात, कोणासोबत जातात, त्यांचे मित्र कोण आहेत यांच्याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पालक कामगारावरही कारवाई यांच्याबरोबर जळगाव जिल्ह्यात बाल कामगाराविरोधात ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत 6 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांचे बालपण आणि शिक्षण धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे. शाळेत दुचाकी आणणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही कारवाई. दुसरीकडे शाळा महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी घेऊन जात असल्याचे आढळल्यास वाहतूक नियमानुसार कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, दुचाकी चालवणे हे हौस नाही तर जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये ही पालकांची जबाबदारी आहे. पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे संदेश. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ कारवाई करणं नाही, मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणं, पालकांना जागरूक करणं आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करणं हा या मोहिमेचा खरा उद्देश आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, पोलिसांची ही मोहीम सुरू आहे, या लक्षात ठेवा. चुकीच्या संगतीपासून दूर राहा, शिक्षणाकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करा. पालकांनो, मुलांना फक्त ओरडू नका, यांच्याशी बोला, त्यांना समज द्या आणि त्यांच्या हालचालीकडे लक्ष द्या. कारण पोलीस प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहे, पण मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांची जागरूकता तितकीच महत्वाची आहे. वयो हॉटेलची तपासणी असो, बाल कामगाराविरोधातील कारवाई असो किंवा अल्पवयीन विद्यार्थ्याच्या दुचाकीवर होणारी कारवाई असो, या सर्व मोहिमाचा एकच संदेश आहे: मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना चुकीच्या मार्गापासून वाचवणं महत्वाचं आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेला पालक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवावं. आरोग्य दूत न्यूज, मी नरसिंग भुरे. धन्यवाद.